आत्ता झालेल्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देतोय ऋषिकेशला. सुंदर अशी फलंदाजी बघितली, 20 धावा त्याच्या बॅटमधून खरं तर या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळाल्या. तर चला सामन्याला सुरुवात होईल. तिसरी लढत आजच्या दिवसातली मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी विरोधामध्ये सरसेनापती अंबिराव मोहिते 11 या दोन दिग्गज संघांमध्ये आपण पाहतोय. मातब्बर संघांमध्ये एक घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपल्याला क्रिकेटचं बघायला मिळणार आहे. खरं तर दोनही संघ तुल्यबळ आहेत, दोनही संघ ताकदवान आहेत आणि दोनही संघांमध्ये लढण्याची क्षमता मोठी आहे. सामर्थ्य विजयाचं दोनही संघांमध्ये आहे. मात्र बघूयात कशा प्रकारे हा सामना क्रिकेट रसिकांना मैदानावरती बघायला मिळणार आहे. सलामीवीर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एका बाजूला निलेश कांबळे आणि एका बाजूला ओमकार कटके ही सलामीची जोडी मैदानावरती असेल. तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती अजित काळेला आपण पाहतोय. पहिलं षटक खरं तर पॉवर प्लेचं त्याच्याकडे आपल्याला बघायला मिळतंय. दुपार सत्र आणि दुपार सत्रामधला आपण पाहतो तिसरा सामना जो मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. निलेशच्या बॅटमध्ये आपण पाहतो सरळ चेंडू लॉंग लेगला सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. 4 धावा इथे मिळणार आहेत. पहिला चेंडू आपण बघितलं, कुठेतरी थोडासा समजून घेतला, डिफेन्स केला, कारण तो जो चेंडू चांगला होता त्याला सन्मान देणं गरजेचं आहे आणि तेच आपल्याला इथे बघायला मिळालं की चांगल्या चेंडूला सन्मान दिला, खराब चेंडूला सीमारेषा दाखवली. हे क्रिकेटचं तंत्र खरं तर खेळाडूंकडून आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आणि 4 धावींनी आपण पाहतो धावफलक सुद्धा पुढे गेलाय. याचबरोबर बॅटची बाहेरची कड घेणारा चेंडू आपण बघितला आणि तिथे मला वाटतं दुसऱ्या स्लिपमध्ये झेल टिपला जाईल. फलंदाज इथे बाद होतोय. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये निलेश कांबळे इथे कोसळतोय. तर एक मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. सरसेनापती अंबिराव मोहिते 11 संघाला मोठा धक्का असेल. निलेशच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल तर नवीन फलंदाज विकास भापकर आपण पाहतो मैदानावरती दाखल होणार आहे. खरं तर श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघ जर आपण बघितला, सकाळ सत्रातला पहिला सामना त्यांचा आपण बघितला आणि पहिल्या सामन्यात आज एक मोठं यश त्यांना मिळालेलं आहे. एक विजय त्यांनी प्रस्थापित केला आणि पुन्हा आपण पाहतो आजच्या दिवसातील दुसरी मॅच ते खेळण्यासाठी तयार झालेले आहेत. कारण त्याच विजयाचा आत्मविश्वास घेऊन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दमदार कामगिरी इथे करून दाखवत आहेत. तर बघूयात विकास भापकर नवीन फलंदाज मैदानावरती. अजित काळेच्या गोलंदाजीचा सामना तो पुढे करणार आहे. कारण अजित काळेनं आपण बघितलं एक चौकार जरी आला असला तरी पुढच्या चेंडूवरती निलेश कांबळेला त्यानं तंबूचा आसरा दाखवलेला आहे. त्यामुळे त्याच्यात सुद्धा क्षमता मोठी आहे. खरं तर धाबा रोखण्याची क्षमता आहे. जागेवरती उभा राहत खरं तर आपण पाहतो काय सुंदर फटका इकडे विकासच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. मात्र सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला गेलाय. तोपर्यंत 2 धावा इथे धावून पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या बरोबरीनं धावसंख्येत वाढ होते. 6 धावा. सव्वा 6 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खरं तर आज दिवसभरात सुद्धा 6 सामने आपल्याला बघायला मिळतील. परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट, टायमिंग अचूक होतं खरं तर या फटक्यामध्ये. विकास भापकरचा तडाखा होता आणि चेंडू सरळ पाठवला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. या 6 धाव्यांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये वाढ होते. 12 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतील. दुहेरी अंक खरं तर धावसंख्येनं गाठलेला आहे. खरं तर आल्याबरोबर तो आक्रमक झाला. पहिला चेंडू आपण बघितला त्यानं खरं तर कव्हर पॉइंट पुन्हा यावेळेस मात्र फसलेला फटका उंच आकाशामध्ये. तिथे मात्र चुकी होणार आहे. मला वाटतं योगेश बाप्पू काळेकडून चुकी. झेल मात्र इथे निसटलेला आहे. बराच उंच गेलेला चेंडू होता. खरं तर उलट्या पावलानं झेल घेण्याचा प्रयत्न होता. अवघड झेल होता, मात्र तो इथे होऊ शकलेला नाहीये. आणि याच बरोबरीनं आपण पाहतोय धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती आपण पाहतो. षटक मात्र संपलं जाईल. तर षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू होते आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सुनील
सुनील जाधव आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळणार आहे. दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. पॉवर प्लेच्या पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. वा सुंदर सुंदर फटका कव्हर पॉइंट मध्ये 2 क्षेत्ररक्षकांमधली दरी आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. सनसनी चौकार 4 रन. चौकार येतोय. चौकाराबरोबर धावसंख्येत सुद्धा वाढ होते. 17 धावा 17 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं सुरू झालं. मात्र इथे विकासचा जो झंझावात सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मोठाले फटके खरं तर त्याच्या बॅटमधून इथे बघायला मिळत आहेत आपल्याला. त्याला एक जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळालं होतं. तर मला ते पहिल्याच चेंडूचा सामना मैदानाच्या आतमध्ये करतोय तो म्हणजे ओमकार. आणि बघूयात आतापर्यंत खरं तर एकही चेंडूचा सामना ओमकारनं केलेला नाहीये. सलामीला जो मैदानावरती दाखल झाला होता, कारण पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं 13 धावा. त्यानंतर या षटकात देखील आपण बघितलं एक मोठा फटका आपल्याला तिथे बघायला मिळाला. वा सुंदर फटका मिड विकेटला पूल केलाय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. ओमकारच्या बॅटमधून आपण पाहतो इथे 6 धावा. खरं गुडलेन्स पॉटवरती टाकलेला चेंडू सुद्धा आपण पाहतो. त्यानं काय सुंदर फटका इथे सजवलेला आहे. 6 धावा आपण पाहतो इथे मिळतील. तर 6 धाव्यांच्या बरोबरीनं धावसंख्येत सुद्धा वाढ होते. 24 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये चेंडू एक टप्पा घेईल. मिड विकेट मध्ये चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकारा पाठोपाठ आलाय एक सनसनीत असा चौकार. स्ट्राईक रेट त्याचा जर विचार केला तर निश्चित आपण पाहतोय 2 चेंडूंचा सामना केलाय. 500च्या स्ट्राईक रेटनं त्यानं धावा बनवलेल्या आहेत. म्हणजे 2 चेंडूमध्ये 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. एक चौकार आणि त्या पाठोपाठ एक षटकार चौकार आणि त्या आधीचा एक षटकार आपण मैदानावरती बघितला. मात्र इथे गोलंदाजानं कमबॅक केले. आता निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. तिसरा सामना आज देखील 6 सामने दिवसभरात आपल्याला बघायला मिळणार आहेत. लीग पद्धतीने खरं तर 2008 सालापासून आपण पाहतो की IPL ला जी सुरुवात झाली आणि तिथून पुढे आपण पाहतो की हा लीग फॉर्मॅट आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळालेला आहे. एक अवंतर स्वरूपाची धाव मिळते. धावफलक मात्र पुढे जातोय. 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा मिडविकेटचा क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडूपर्यंत पोहोचणार. फेक कव्हरला पाठीमागे आपण पाहतो बरेचसे क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळाले होते. किती 2-3 क्षेत्ररक्षक कव्हरला आले होते. षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय. 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपला. धावफलकावरती 30 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर या षटकात सुनील जाधवनं मात्र 17 धावा खर्च केल्यात. थोडासा महाग ठरलाय. पहिलं षटक 13 धाव्यांचं होतं. तर या षटकात मात्र 17 धावा आलेल्या आहेत. तर षटक क्रमांक तिसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहे. ऋत्विक काळे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळेल. तिसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र त्यानं स्वतःकडे घेतलेली आहे. त्याच्या खांद्यावरती ती जबाबदारी असेल आणि बघायचं आता आव्हान पेलावं लागणार आहे. कारण जबाबदारी मोठी असेल. कारण धावा इथे रोखायच्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये 15च्या सरासरीने धावा आलेल्या आहेत. जवळपास 30 धावा आपल्याला 2 षटकांमध्ये बघायला मिळाल्या आहेत. इथे मात्र पहिला चेंडू थोडासा दिशाहीन टाकलाय. व्हाईट बॉलची घोषणा पंचांकडून होणार आहे. एक अतिरिक्त स्वरूपाची धाव आपण पाहतो इथे प्राप्त होईल आणि एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्येत वाढ होते. 31 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. हो याचबरोबर उंच आकाशामध्ये सरळ अतिथी मंचाला जाग देणारा हा एक मोठा फटका. ओमकार कटकेच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा बाहेर. 6 धावा. प्रत्येक चेंडूवरती त्यानं मोठा आघात इथे केलेला आहे. मोठे फटके खरं तर ओमकारच्या बॅटमधून आपल्याला इथे बघायला मिळालेत आणि धावसंख्येत सुद्धा आपण पाहतो प्रचंड वेगानं वाढ होते. पुढे पोहोचलाय धावफलक. 37 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. सर सेनापती हंबीरराव मोहिते षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण खरं तर पाहतोय आणि तिसऱ्या षटकात सुद्धा धावा थांबलेल्या नाहीत. धावेंचा पूर पुन्हा इथे आलेला आहे. कारण मोठाले फटके मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. दिशा थोडीशी भरकटली जाते
आणखी एक खराब चेंडू या षटकातला आपण पाहतो. धावसंख्येत वाढ होईल, पुढे 38 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. धावा जर रोखायच्या असतील तर या दोनही फलंदाजांना तुम्हाला थांबावं लागणार आहे, कारण दुसऱ्या बाजूला आपण बघितलं विकास भापकर सुद्धा प्रचंड आक्रमक खेळलेला आहे. आल्याबरोबर त्यानं सुद्धा मोठे फटके मैदानावरती खेळलेत. आणि इथे ओमकारनं ज्यावेळेस पहिल्या 2 चेंडूंचा सामना केला त्यानं मोठे फटके खेळतच आपण पाहतोय. स्वतःचं अकाउंट त्यानं उघडलेलं आहे, त्यामुळे त्याच्याकडे सुद्धा मोठा आत्मविश्वास आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा खराब चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये. थोडासा दबाव आहे, थोडासा प्रेशर खरं तर गोलंदाजावरती निश्चित पाहायला मिळालं आपल्याला. आणि बऱ्याच वेळा असं आम्हाला बघायला मिळतं की 1-2 चेंडू वाईट गेले तरी हरकत नसते, मात्र जर तुम्ही बॅटच्या समोर चेंडू दिला तर फलंदाज माहिती आपल्याला मोठा फटका खेळणार आहे. म्हणजे मोठ्या फटक्यांपासून जर गोलंदाजाला स्वतःचा वाह सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण आहे. डीप लॉंग हॉर्न मध्ये आपण बघितलं क्षेत्ररक्षक खूप वेगानं चेंडूपर्यंत धावला होता. खरं तर अडवलाय चेंडू. 1 धाव मात्र आपण पाहतो तिथे प्राप्त होते. एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्येत वाढ होते. 40 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. ऋतिक काळे देखील या षटकामध्ये आपण पाहतोय खरं तर धावा रोखू शकलेला नाहीये, कारण सुरुवातीलाच आपण बघितलं एक मोठा फटका तिथे बघायला मिळाला आपल्याला. स्विंग अँड मिस आपण पाहतोय. अतिशय सुंदर चेंडू यावेळेस बघतोय. अगदी बॅटच्या समोर टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर गेलाय खरं तर. आणि या खेळपट्टीवरती बघितलेले अशा प्रकारचे चेंडू फलंदाजांना खेळणं खूप कठीण गेलेलं आहे. अनेक वेळा आपल्याला खरं तर इथे बघायला मिळालेलं आहे. गतीमध्ये ज्यावेळेस तुम्ही मिश्रण करताय त्यावेळेस तो चेंडू इथे आपण पाहतो प्रभावी ठरतोय. इथे लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला स्टँड केले, उभं केलंय पुन्हा जागेवरती. धाबा पुन्हा एकदा रोखण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, कारण धावफलक वेगानं सुसाट सुटला होता पुढे. मात्र कुठेतरी आता त्याला लाल बावटा इथे दाखवलाय, मात्र विकास भापकर थांबत नाहीये. मिड विकेटला चेंडू हवाई मार्गानं सरळ सीमारेषेच्या बाहेर. एक गगनचुंबी षटकार. षटक संपलं घेत जाईल. 3 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 46 रन, लॉस ऑफ 1. 46 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. तर षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे. पुन्हा सगळा संघ आता एकत्रित येतोय, कारण आता विचार करायला भाग पाडलेले आहेत खरं तर संघनायकाला की जबाबदारी कुणाकडे सोपवायची. पहिल्या 3ही षटकांमध्ये खरं तर इथे धावा रोखता आले नाही कुणालाही, कारण या षटकात देखील आपण पाहतो ऋत्विक काळेनं 16 धावा खर्च केल्यात, ज्यामध्ये 3 एक्स्ट्राज आहेत. त्या आधीच्या षटकात आपण बघितलं सुनील जाधवने केलेली गोलंदाजी 17 धावा त्या षटकामध्ये खरं तर खर्च केल्या होत्या. तर षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू होतं आणि 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज अजित काळे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळेल. ज्यानं पहिलं षटक टाकलं होतं तोच अजित पुन्हा एकदा आपण पाहतोय 4थ्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आलेला आहे. एक धाव इथे मिळते, अगदी सहजतेनं ती धाव मिळालेली आहे. एका धावेच्या बरोबरीनं 47 धावा धावफलकावरती. षटक 4. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. खरं तर ओमकारसाठी वेगळं क्षेत्ररक्षण आहे, इथे विकास भापकरसाठी सुद्धा वेगळं क्षेत्ररक्षण सजवायचा प्रयत्न आपल्याला. ओहो सुंदर फटका, काय शानदार फटका सजवलेला आहे. चेंडू सरळ स्क्वेअर लेग सीमारेषेच्या अगदी बाहेर ठोकला. एक उत्तुंग असा षटकार. विकास भापकर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी त्याची बघायला मिळालेली आहे. अक्षरशः त्यानं सीमारेषेला इथे आग लावून टाकली. इतका जबरदस्त खेळ त्याचा बघायला मिळतोय. पुन्हा एकदा बिग हिट. जैसा डाला वैसा धो डाला तो लाईव्ह झिंगाला आला. जसा टाकला तसाच तो सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. लागोपाठचा ओळीनं दुसरा षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. आणि धावफलक मात्र आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचलाय. 50शी गाठली धावफलकानं. 58 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण झालेलं आहे. खरं तर गोलंदाजांची
सॉरी 59 धावा आहे धावफलकावरती. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायचं इथे बिग हिट आपल्याला बघायला मिळाला. एक मोठा फटका खरं तर इथे मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि धावफलकावरती झपाट्यानं वाढ होते. 69 धावा या षटकाराबरोबर इथे पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतील. खरं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर झेंडे मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आल्याबरोबर खरं तर त्यानं एक मोठा तडाखा इथे दिलेला आहे. 6 धावा आणि 6 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्येमध्ये सुद्धा आपण पाहतोय मोठी वाढ. मयूर झेंडे पहिल्या चेंडूचा सामना करताना आपण पाहतो एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून खरं तर बघायला मिळाला. षटक संपलं जाईल. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतोय 69 धावा धावफलकावरती आहेत. तर शेवटचं आणि अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये आता बघायला मिळेल आपल्याला. आणि अंतिमचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती योगेश बापू काळे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळणार आहे. 69 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 5 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाला. तर जो सलामीला आपण पाहतो मैदानावरती आला होता तोच ओमकार कटके मैदानाच्या आतमध्ये अजूनही तळ ठोकून उभा आहे आणि आपल्या संघासाठी मोठे योगदान त्याच्या फलंदाजीमधून आपल्याला बघायला मिळालं. तसं आपल्याला खरं तर निलेश कांबळेची फलंदाजी विसरून चालणार नाही. त्यानंतर विकास भापकरला सुद्धा विसरून चालणार नाही. त्यानं सुद्धा अतिशय दिमागदार फलंदाजी या मैदानावरती या सामन्यात साकारलेली आहे. तर बघूयात या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी असणार आहे. लोअर फुल टॉस फसवा चेंडू होता उंच आकाशामध्ये 2 क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र दोघांमध्ये इथे चूक होताना बघायला मिळाली. दोघात तिसरा आणि झेल विसरा. खरं तर दोघांमध्ये मी सांगितलं धाव घेण्यासाठी जसं कॉम्बिनेशन असणं गरजेचं आहे ना तसंच झेल घेण्यासाठी सुद्धा दोघांमध्ये ताळमेळ असणं गरजेचं होतं. एकमेकांना कॉल देणं खरं तर गरजेचं होतं. तू घेतो किंवा मी घेतो या प्रयत्नात आपण बघितलं थोडीशी दुखापत निश्चित होणार आहे. अशा घटना आपल्याला अनेक वेळा क्रिकेटमध्ये बघायला मिळालेल्या आहेत. याचबरोबर मिड विकेटमध्ये फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूपर्यंत जाणारे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल मात्र इथे आता फलंदाज धावबादच्या स्वरूपात मयूरला इथे बाद व्हावं लागेल आणि एक मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी खरं तर पहिले दोनही चेंडू अप्रतिम योगेश बापूंचे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालेत. लोअर खरं तर स्लोअर पद्धतीचे चेंडू आहेत मात्र फलंदाजांना खेळणं खूप कठीण जात आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो मयूर झेंडेची जागा घेण्यासाठी दाखल होतोय. साहिल पवार आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल होणार आहे. नवीन फलंदाज साहिल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दाखल झालेला आहे. मिड विकेटमध्ये खरं तर सातत्यानं तीनही चेंडू जर तुम्ही बघितलं तर ते मिड विकेटमध्ये खेळलेले आहेत मात्र कुठलाही मोठा फटका त्यामध्ये बघायला मिळाला नाही. धावफलक जर बघितला तर 73 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. शेवटच्या षटकात थोड्याशा धावा थांबलेल्या आहेत खरं तर रोखलेल्या आहेत धावा
म्हणजे आतापर्यंत 5 षटकांमध्ये आपण बघितलं होतं की खूप वेगानं धावा येत होत्या. हो हो, इथे मात्र मोठा फटका डीप लॉंग ऑनला, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, मिळतील 4 धावा. या चौकाराबरोबर धावसंख्येमध्ये वाढ होते, 77 धावा धावफलकावरती. खरं तर एक मोठा फटका जिथे आपण बघितलं की मैदान जर बघितलं तर अगदी कडक मैदान आहे की समोर चेंडू जर क्षेत्ररक्षकाच्या पडला तर तो जास्त बाउन्स होतोय खरं तर, आणि तेच आपल्याला ते बघायला मिळालं की क्षेत्ररक्षक होता खरं तर, चेंडू समोर होता अगदी, मात्र ज्यावेळेस त्याच्या तोंडासमोर चेंडू पडला त्यावेळेस चेंडूनं सुद्धा उसळी घेतली आणि जिथे 4 धावा आपण पाहतोय मिळाल्यात ओमकारला. दिशा थोडीशी बरकटली जाईल, अवंतर धाव इथे मिळणार आहे आणि एका अवंतर धावेनं धावसंख्येत वाढ होते. 88 धावा, सॉरी 78 धावा. 78 धावा धावफलकावरती आहे. डान्सिंग राउंड द विकेट, स्टेप आउट करा टिफ लॉंग ऑफला. ओमकार कटकेचा हा तडाखा पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळाला. 6 धावा इथे मिळणार आहेत आणि 6 धाव्यांच्या बरोबरीनं धावसंख्येत वाढ होते. 84 धावा धावफलकावरती. एक मोठा धावफलक खरं तर या सामन्यामध्ये उभा राहताना आपल्याला बघायला मिळतोय. सुरुवातीला सलामीला आलेला फलंदाज खरं तर शेवटच्या चेंडूपर्यंत इथे खेळपट्टीवरती खेळतोय, महत्वाची गोष्ट आपल्याला सामन्यात बघायला मिळाली. यावेळेस मात्र फसलेला फटका ऋत्विक स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली येणारे झेल टिपला जाईल आणि शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतो विकेट मिळाली. याचबरोबरीनं पहिला डाव मात्र इथे संपलेला आहे. पहिली इनिंग संपली. बनवल्यात 84 बनवले गेल्यात, तर जिंकण्यासाठी मात्र 85 धाव्यांचं लक्ष असणार आहे. जय श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघाला आपण पाहतोय 85 धाव्यांचं आव्हान आहे. खूप मोठं आव्हान खरं तर उभं राहिलेलं आहे. 36 चेंडूमध्ये 85 धाव्यांचा पाठलाग खरं तर त्यांना करायचा. त्याला क्षेत्ररक्षण सजवायचे पटकन मैदानावरती. तर पुढील सामन्याचा नाणेफेक सुद्धा आपल्याला इथे संपन्न करायचा आहे. DCC डुमेवाडी ना, जाधववाडी संघाचे संघनायक आणि डुमेवाडी संघाचे संघनायक, दोन्ही संघनायकांना विनंती आहे की टॉस करण्यासाठी आपण मंचासमोर यायचे. चौथ्या सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी संपन्न होणार आहे. चला, सरसेनापती अंबीरराव मोहिते 11 संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब मैदानावरती सजून घ्या. आता चला, वेळ घेऊ नका अजिबात. आपण क्षेत्ररक्षणासाठी ताबडतोब मैदानावरती दाखल व्हायचंय. आणि जय श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघाला विनंती आहे की आपले 2 आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. चला, क्षेत्ररक्षणासाठी सरसेनापती अंबीरराव मोहिते 11 संघाला विनंती आहे आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब मैदानावरती सजवायचं आहे. तर पुढील सामन्याचा नाणेफेक आपण या ठिकाणी संपन्न करतोय.
ज्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करतोय बोंडेगावचे सरपंच बोंडेगावचे उपसरपंच सन्माननीय विठ्ठल शेठ जगताप साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करतो। मी साहेबांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न होतोय। दोडई संगणक समोर आहेत आणि मान्यवर देखील आपण आपल्या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या शुभ हस्ते सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी संपन्न होतोय। तर टॉस जिंकलाय जाधववाडी संघनायकांना आपण पाहतोय टॉस जिंकलेला आहे। निर्णय अजून कळवलेला नाहीये, मात्र बघूयात निर्णय येईल। सामना बघायचा मैदानावरती आपल्याला, जिथे एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे। 36 चेंडूमध्ये आपण पाहतो जवळपास 85 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे। त्यामुळे आपण पाहतो एक मोठा धाव्यांचा डोंगर, धाव्यांचा हिमालय, धाव्यांचा माउंट एव्हरेस्ट म्हणावं लागेल उभा राहिलेला आहे। आणि बघूयात या धाव्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये इथे कशा प्रकारे होणार आहे। ऍक्टिवा गाडीची चावी इथे आम्हाला सापडलेली आहे। जर कोणाची हरवली असेल तर आमच्याकडून घेऊन जा। चला सामन्याला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होणार आहे। सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ऋत्विक काळे आणि दुसऱ्या बाजूला मच्छिंद्र काळे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल। तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज विजय पवारच्या हातात चेंडू आपण पाहतोय सोपवलेला आहे। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची जबाबदारी खरं तर मैदानात बघायला मिळते आपल्याला। 85 धाब्यांचा जर पाठलाग करायचा असेल तर महत्त्वाचे आहेत ती म्हणजे पॉवर प्लेची षटक, आणि पॉवर प्लेमध्ये आपण पाहतोय सुरुवात कशी होणार आहे यावरती विजय अवलंबून असणार आहे। सुंदर सुंदर फटका, डिपॅस्ट्रा कव्हरला चेंडू सरळ पोहोचतो सीमारेषेच्या अगदी बाहेर। सनसनीत असा चौकार इथे बघायला मिळेल आपल्याला। ऋत्विक काळेच्या बॅटमधून 4 धावा, आणि या 4 धाबींनी आपण पाहतोय इथे सुरुवात धावफलकाची होताना आपल्याला बघायला मिळते। आपण पहिली इनिंग सुद्धा बघितली होती अशी सुरुवात, पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार इथे बघायला मिळाला होता। आणि दुसऱ्या डावाची सुरुवात होताना पहिला चेंडू निर्धाव आणि दुसऱ्या चेंडूवरती चौकार इथे लागोपाठ दुसरा चौकार इथे बघायला मिळतोय ऋत्विक काळेच्या बॅटमधून। धावसंख्येत मात्र वाढ होणार आहे। 8 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत। खरं तर जरी मोठी धावसंख्या पुढे उभी असली लागोपाठचे 2 चौकार, धावसंख्येत वाढ होते। 8 धावा धावफलकावरती आपल्याला खरं तर बघायला मिळतात। आणि या सुरुवातीची गरज आहे खरं तर इथे श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघाला। ती सुरुवात इथे ऋतिकडून निश्चित बघायला मिळालेली आपल्याला। पुन्हा सुंदर फटका कव्हरला, अतिशय सुंदर खेळलेला आहे। शतरक्षक आपण पाहतोय वेगानं चेंडूच्या मागे, मात्र नॉन स्टॉप चेंडू सरळ सीमारेषेच्या अगदी बाहेर पोहोचलाय। लागोपाठ 3रा चौकार। खरं तर क्रिकेटमध्ये चौकारांची हॅट्रिक अजिबात नसते, चौकार किंवा षटकारांची हॅट्रिक अजिबात म्हणता येणार नाही आपल्याला। ही फक्त लागोपाठचे 3 चौकार आपण म्हणू शकतो। क्रिकेटमध्ये फक्त विकेट हॅट्रिक आपल्याला बघायला मिळते। इथे लागोपाठचे 3 चौकार मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 12 धावा धावफलकावरती। अतिशय सुंदर सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय।
जशास तसं उत्तर इथे खरं तर काळेवाडी संघानं देखील दिलेलं आहे. जरी 85 धावा असल्या तरी सुरुवात जर चांगली झाली तर निश्चित आपण पाहतो या धाव्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये होऊ शकतो. मात्र बघूयात. याचबरोबर स्क्वेअर लेगला थोडासा शफल होऊन 30 स्टंप सोडत आपण पाहतोय फटका खेळायचा प्रयत्न इथे बघायला मिळाला. निर्धाव चेंडू येईल आणि याच बरोबरीनं षटक मात्र संपलं गेलंय. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं. धावफलकावरती जयश्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघानं बनवल्यात 12 धावा. मात्र कुठलाही गडी इथे गमावलेला नाहीये. धाडसानं इथे फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते, कारण मोठी धावसंख्या पार करायची असेल किंवा ती गाठायची असेल तर त्यासाठी तुम्हाला हिमतीनं आणि धाडसानं मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागणार आहे. क्षेत्र कुठले असू द्यात त्या क्षेत्रात तुम्हाला धाडस करावंच लागतं, त्याशिवाय यश अजिबात मिळत नाही. इथे तुम्हाला 85 धावा बनवायच्यात ना, त्यासाठी तुम्हाला धाडस मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. कारण धाडसी माणूस कधी भीत नाही, भिणारा माणूस आयुष्यात धाडस करत नाही आणि धाडस केल्याशिवाय या जगात यश कुणालाच मिळत नाही. त्यामुळे इथे धाडस करावं लागेल. हिमतीनं धाव्यांची सर तुम्हाला खरं तर इथे करावी लागेल. तू बघता एकदा हिम्मत कर, अवघा आकाश कवेत धर, हे जग तुझंच आहे, तू या जगाला सर कर. निराशाची वणवे पदोपदी जळू देत, एकदा तुझी आग या जगालाही कळू देत. वाटेवरच्या काठ्यांना तू साहसाने भस्म कर, हे जग तुझंच आहे, तू या जगाला सर कर. काय सुंदर फटका इथे आपण पाहतोय. अगदी लॉंग लेगला खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर सनसनीत चौकार. हजारदा हरलास तरी कुजत कधी बसू नकोस, अपयशाने खचू नकोस, जिंदगीवरती रुसू नकोस. मित्रा, हे जीवन जगण्यासाठी जीवनावरती प्रेम कर, हे जग तुझंच आहे, तू या जगाला सर कर. 85 धाव्यांची सर इथे सुरू झालेली आहे आणि ज्यामध्ये आपण पाहतोय एक चौकार पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळालाय. धावसंख्येमध्ये वाढ होते. पुढे 16 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं ओमकार कटकेच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतोय आणि त्यावरती सुद्धा आक्रमण इथे मैदानाच्या आतमध्ये झालेलं आहे. स्क्वेअर कट करायचा होता, पॉईंटमध्ये खेळायचा प्रयत्न, मात्र इथे बॅट चेंडूचा कुठेही संपर्क नाहीये. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालाय. मोठा फटका खेळायचा तर बॅट पॅड एकत्र आणावं लागेल तुम्हाला, त्यानंतरच तुम्ही टेनिस बॉलवरती मोठा फटका निश्चित खेळू शकता. जसं आपण पाहतो लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट या दोन खेळांमधलं फलंदाजी करण्यातलं साम्य जर आपण बघितलं तर दोन्ही खेळांमध्ये फलंदाजी करण्याचं तंत्र वेगळं आपल्याला बघायला मिळतं. वा सुंदर फटका स्क्वेअर लेगला. चेंडू जातो सरळ सीमारेषेच्या बाहेर. सनसनी चौकार. तर चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होते. 20 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. अतिशय सुंदर अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. आतापर्यंत जे फटके खेळलेले आहेत खरं तर अगदी सफाईदारपणे फटके खेळलेले आहेत. सुरक्षित फटके म्हणावे लागतील, कारण ज्यावेळेस समांतर तुम्ही फटके खेळणार आहेत तिथे कुठेही आपण पाहतो की मोठी रिस्क नसणार आहे खरं तर फलंदाजांसाठी. पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड हा फटका आपल्याला बघायला मिळाला आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक हो फुटवर्क खूप चांगलं आहे खरं तर. पायाच्या साह्यानं त्यानं चेंडू अडवलेला आहे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे की सीमारेषेवरती ज्यावेळेस तुम्ही पोचू शकणार नाही चेंडूपर्यंत, त्यावेळेस पायाच्या साह्यानं कवयना मात्र चेंडू अडवणं महत्त्वाचं. आपल्या संघासाठी धावा अडवणं महत्त्वाचं होतं आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालं आपल्याला. मला वाटतं 2 धावा आपण पाहतो इथे धावून पूर्ण झाल्यात. 22 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतील. याचबरोबर पुलचा पॉवरफुल फटका. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर स्क्वेअर लेगला. 6 धावा. आणि याच षटकाराबरोबर धावसंख्येमध्ये वाढ होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. धावसंख्येत भर पडते 6 धाव्यांची. 28 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. तसं प्रत्युत्तर आहे खरं तर या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं. पहिल्या इनिंगमध्ये पॉवर प्लेमध्ये 30 धावा आल्या होत्या आणि इथे सुद्धा आपण बघतोय आतापर्यंत 28 आलेले आहेत. म्हणजे दुसरं षटक अजूनही इथे प्रगतीपथावर सुरू असताना आपल्याला बघायला मिळतंय. थोडासा ओमकार कटके महाग झालेला आहे, कारण 2 चौकार 1 षटकार या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक फार दूरवरती संधी नसेल आणि चेंडू सरळ जाणारे सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 रन. षटक मात्र संपलं जाईल. 2 षटकांचा खेळ मात्र मैदानावरती संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक दाखवतो 32 धावा. कुठलाही फलंदाज अद्यापही बाद करण्यात गोलंदाजांना यश आलेलं नाहीये. तर षटक तिसरं मैदानाच्या आतमध्ये आता सुरू होईल.
धावा रोखण्यासाठी मात्र आता इथे गोलंदाजांना कामगिरी करावी लागणार आहे, कारण धावफलक आपण बघितलं सुसाट वेगानं पुढे सुटलेला आहे आणि दोनही फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. सुंदर फलंदाजी त्यांनी मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी निश्चित करून दाखवलेली आहे, कारण ते हिमतीनं मैदानाच्या आतमध्ये लढतायत. आणि क्रिकेट खेळ मी सांगितलेले धाडसी लोकांचा खेळ आहे, तो धाडसानंच खेळायचा असतो, हिमतीनं तो मैदानाच्या आतमध्ये खेळायचा असतो आणि निश्चित आपण पाहतो हे धाडसी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्यांचं धाडस दाखवतायत. म्हणजे पाहिला गेलं तर क्रिकेट हा एक फक्त खेळ आहे, मात्र खेळताना जणू तो युद्धाचा आव आहे, म्हणूनच क्रिकेट त्याचं नाव आहे. लक्ष आहे जिंकायचं जिंकायचं आणि जिंकायचंच. क्रिकेट हा एक खेळ नाही तर तो तुमच्या आयुष्याचा एक डाव आहे. क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे चिकाटी, क्रिकेट म्हणजे धाडस, क्रिकेट म्हणजे तुमचा आनंद. खरं तर ज्या खेळातून सगळ्यात जास्त आनंद मिळतो तो हा क्रिकेटचा खेळ आहे. ताणभूक विसरायला लावणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. टेन्शन दूर करणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. खरं तर तुमचा आत्मविश्वास वाढवणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. म्हणजे क्रिकेटच्या खेळानं बरंचसं काय आपल्याला दिलेलं आहे. या क्रिकेटच्या खेळानं आपल्याला लढण्याची ताकद दिलेली आहे. याचबरोबर सुंदर फटका स्क्वेअर लेगला, सरळ सरळ जाईल चेंडू सीमारेषेच्या अगदी बाहेर. 6 धावा. खूप चांगला प्रयत्न साहिलनं खरं तर सीमारेषेवरती केला, मात्र झेल त्याला घेता आला नाही. 6 धावा इथे मिळणार आहेत आणि 6 धाव्यांच्या नाही बघितलं, सगळ्यांनी बघितलेलं आहे, त्यामुळे इथं निर्णय चुकणार नाही कोणाचा. स्वतः खेळाडूंनी सुद्धा सांगितलं षटकार आहे, त्यामुळे तिसऱ्या पंचांकडे जाण्याची आवश्यकता तरी आम्हाला वाटत नाही. आणि पुढला चेंडू आपण पाहतोय सुरेख टाकलेला आहे. खरं तर 6 धाव्यांच्या मदतीने आपण बघतो धावफलक 38 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. 85 धाव्यांचा पाठलाग खरं तर मैदानावरती सुरू झालेला आहे आणि दोनही फलंदाजांनी आपण इथे मात्र नो बॉलची घोषणा आणि त्यावरती पुन्हा एक चौकार आलेला आहे. बिमरचा नो बॉल. 5 धाव्यांचा बोनस मिळालाय आणि पुढचा चेंडू हा फ्रीट आहे आणि त्यावरती येणाऱ्या धावा सुद्धा बोनस रूपी असणार आहेत. घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ते फलंदाज निश्चित करणार आहेत. धावफलकावरती 43 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतील. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतंय. जरी धावफलकावरती तुम्हाला 85 धावा हा एक मोठा धावफलक दिसत असला तरी इथे फलंदाजांमध्ये विजयाचं सामर्थ्य त्यांनी ठेवलेलं आहे आणि निश्चित एक सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. सामर्थ्य आहे हातात, तू स्वप्न डोळ्यात घेऊन चाल, परिस्थितीशी भिडून छाती 2 हात करत चाल, अरे विजय होईल तुझाही, त्यावेळेस मात्र मागे वळून पाहू नकोस. व्हाईट बॉलची घोषणा होते. खरं तर त्या अवंतर धाव आपण पाहतोय. मला वाटतं फ्रीट कंटिन्यू राहील पुढे आणि बघूयात त्याचा फायदा निश्चित इथे घेतला जाणार आहे. काय सुंदर फटका इथे आपल्याला बघायला मिळतोय. छोटा पॅकेज बडा धमाका. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. काळेवाडी संघाला विनंती आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर या सगळे. चला बाउंड्री लाईनच्या बाहेर सगळ्यांनी बसायचंय. आणि याचबरोबर संघाच्या 50 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. 2.3 षटकामध्ये आपण पाहतो 50 धावा इथे निश्चित पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. काही सुंदर क्रिकेट खरं तर आपल्याला दिवे प्रीमियर लीग मध्ये बघायला मिळतंय. अनेक गुणवंत खेळाडू खरं तर या स्पर्धेमध्ये आम्हाला बघायला मिळालेत. आणि खरं तर कमी वयात जे खेळाडू आपल्याला कमी वयाचे खेळाडू अनेक प्रभावित फटके मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. यावरून त्यांचं टॅलेंट खरं तर आपल्या समोर आलेलं आहे आणि असेच खेळाडू घडले पाहिजेत. हीच गाव चॅम्पियनच्या निमित्तानं आपण पाहतो आयोजकांचा प्रयत्न असतो की चांगले खेळाडू घडले पाहिजेत. खरं तर त्यांच्यासाठी व्यासपीठ उभं राहिलं पाहिजे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. बऱ्याच वेळानंतर एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय.
धावफलक जर बघितलं तर धावफलकावरती 51 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. वा सुंदर फटका. चेंडूला जशी सीमारेषेची ओढ लागली असं वाटायला लागलंय आणि प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून द्यायचं तंत्र अवघड झालेलं आहे. 6 धाव्यांची मोर इथे उमटली आणि याच बरोबरीनं धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचलाय. 57 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. तर शेवटचे 18 चेंडू अजून सामन्यातले बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 28 धाव्यांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 28 धावा असं सामन्यातलं समीकरण खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतंय. एक सुंदर क्रिकेट खरं तर मैदानावरती आपल्याला बघायला मिळालेलं आहे. मंत्रमुग्ध करून टाकणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला ऋत्विक काळे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मच्छिंद्र काळे. आपण दोघांची फलंदाजी जर बघितलं तर एका बाजूला ऋत्विक काळेनं पहिल्याच षटकामध्ये लागोपाठ 3 चौकार खेळले. त्यानंतर 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाले. 11 चेंडूंचा सामना केला ऋत्विक काळेनं, 29 बनवल्यात. आणि दुसऱ्या बाजूनं मच्छिंद्र काळेची फलंदाजी जर आपण बघितली 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले. 3 षटकार त्यानं खेळलेले आहेत आणि जवळपास 8 चेंडूंचा सामना करत 26 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. खूप मोठी पार्टनरशिप आहे दोघांमधली. खरं तर विजयासाठी ही जी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि कुठे असं जे फटके त्यांनी खेळले की कुठेही संधी त्यांनी शतरक्षकांना अजिबात दिलेली नाही की असं कुठे आपल्याला जाणवलंय का या दोघांचे झेल सुटले. अजिबात नाही. जे फटके खेळलेले आहेत ते सगळे सफाईदारपणे खेळलेले आहेत आणि निश्चित आपण पाहतोय खरं तर एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. दिशा थोडीशी भरकटली जाईल. उजव्या स्टंपच्या खूप बाहेर टाकलेला चेंडू आपण पाहतोय. व्हाईट बॉल इथे पंच घोषित करणार आहेत आणि एका अवंतर धावेने आपण पाहतो धावफलक मात्र पुढे जातो. 59 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळतील. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह खरं तर हा फटका आपल्याला बघायला मिळाला. क्रिकेटच्या मैदानावरती सगळ्यात सुरक्षित जागा निवडली होती फलंदाजानं आणि जिथे चौकार आपल्याला बघायला मिळतोय आणि चौकाराबरोबर धावसंख्येत सुद्धा वाढ होते. 63 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. सुंदर फलंदाजी खरं तर या सामन्यामधून आपल्याला बघायला मिळालेली आहे. खरं तर लढण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये असणं निश्चित गरजेचं आहे. पुलचा फटका स्क्वेअर लेगला. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकारा पाठोपाठ आलाय षटकार. सहा धावेंच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होते. 69 धावा धावफलकावरती ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावेंचा मुसळधार पाऊस खरं तर इथे आपल्याला बघायला मिळाला. पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा असाच मुसळधार पाऊस पडला. मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये मुसळधार पडलाच, मात्र तो विजयाच्या कडकडासहित पडलेला आहे. इथे प्रेक्षक राजाला मात्र इथे ओलचिंब केलेलं आहे खरं तर इथे फलंदाजांनी. या धावेंच्या पावसांमध्ये आमचा क्रिकेट रसिक मात्र ओलाचिंब होतोय. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. बऱ्याच वेळानंतर निर्धाव चेंडू पाहतोय. मयूर चेंडे आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला बघायला मिळाला. असं वाटलं होतं की मयूर या षटकात धावा रोखेल, मात्र त्यालाही धावा रोखता आले नाहीत. कारण दोनही फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवरती अगदी त्यांनी नांगर टाकलेला आहे. चेंडू आपण पाहतो पुन्हा डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. बहारदार राजेशाही रुबाबदार षटकार. तर याच षटकाराबरोबर आपण पाहतो धावसंख्येमध्ये वाढ होते. 75 धावा धावफलकावरती. तर जिंकण्यासाठी अजूनही 10 धाव्यांची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 10 धावा. मच्छिंद्र काळेची फलंदाजी आपण पाहतोय. 42 धावसंख्येवरती तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. ओ याच बरोबर यू मिस डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड केलं इथे आपण पाहतो. बऱ्याच वेळाची प्रतीक्षा इथे संपलेली आहे आणि एक मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो मिळाली. मच्छिंद्र काळेचा खेळ संपला. मात्र जरी तो बाद झाला असला तरी प्रत्येकाने त्याचं कौतुक केलेलं आहे, कारण संघाला त्यानं एका चांगल्या स्थितीमधून नेऊन ठेवलेला आहे. 42 धावेंवरती तो खरं तर इथे बाद झालाय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. मला तर षटक देखील संपलेला आहे. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. शेवटचे 12 चेंडू आणि 10 धावा
असं विजयाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर ओमकार कटके गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळेल. षटक क्रमांक 5 सुरू होते आणि बघूयात 12 चेंडू 10 धावा असं समीकरण आहे. स्विंग अँड मिस आपण पाहतोय. अगदी स्लोअर पद्धतीचा चेंडू इथे मैदानावरती आपल्याला बघायला मिळाला आहे, ज्याला आपण पाहतो की नकल बॉल म्हणलं तरी हरकत नाही. कारण आपण पाहतो एखादा गोलंदाज वेगानं चेंडू टाकतो आणि मध्येच एखादा चेंडू जर त्यानं स्लोअर पद्धतीचा टाकला तर निश्चित फलंदाज बऱ्याच वेळा आपण पाहतो तिथे फसलेला आहे. आणि ते सुद्धा आपण बघितलं की इथे ऋत्विकला त्याने अपेक्षाही केली नसेल की इतका स्लोअर चेंडू तो टाकू शकतो. आणि आपण बघितलंय इथे निश्चित एक सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याच्याकडून बघायला मिळाली. का क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतो थोडासा बदल करायचा प्रयत्न निश्चित संघनायकाने इथं केलेला आहे. कारण ज्या पद्धतीनं ऋतिक काळे फलंदाजी करतोय किंवा त्याचा स्ट्रॉंग झोन आहे जिथे तो मोठे फटके खेळतोय तिथेच त्याला अडवायचा प्रयत्न होणार आहे. क्षेत्ररक्षण तिथेच सजवलेलं आहे. मात्र बघूयात घेतलेल्या निर्णयाला यश मिळणार का. याचबरोबर सुंदर सुंदर फटका इथे बघायला मिळाला आपल्याला आणि सरळ जाईल चेंडू शॉर्ट डीप फाईन लेग मध्ये 4 धावा. या 4 धावींनी आपण पाहतोय विजयातलं अंतर पुन्हा थोडंसं कमी झालेलं आहे. शेवटचे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावींची आवश्यकता. 10 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालं. फायटिंग स्कोर खरं तर उभा होता. 85 धावा खूप मोठी धावसंख्या खरं तर इथे मैदानावरती उभी राहिली होती 6 षटकांमध्ये. मात्र त्या धाव्यांचा पाठलाग मैदानावरती आपण पाहतोय. आत्तापर्यंत संघ चांगल्या स्थितीमध्ये म्हणावं लागेल आपण, कारण पुन्हा एकदा दिशा थोडीशी भरकटली जाईल. व्हाईट बॉलची घोषणा होते. एक अवंतर धाव आपण पाहतो इथे प्राप्त होणार आहे. तर अवंतर धावेनं समीकरण पुन्हा बदलतंय. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 5 धावेंची आवश्यकता. जी सुरुवात झाली ना ती महत्वाची असते. खरं तर ज्यावेळेस मोठ्या धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला करायचा असतो ना, सुरुवात जर तुमची अप्रतिम झाली तर पुढची गणितं तुमच्यासाठी निश्चित सोपी होतात. मात्र इथे पुन्हा अवंतर चेंडू टाकला गेलाय. डाव्या स्टंपच्या खूप बाहेर होता चेंडू. एक अवंतर स्वरूपाची धाव आपण पाहतो इथे मिळणार आहे. तर समीकरण मात्र आता आले 10 चेंडू आणि 4 धावेंवरती. असं वाटत नाही की आता इथून पुढे जय श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघाकडून हा सामना सुटेल असं वाटत नाही. मात्र बघूयात इथे सामन्यात काही होऊ शकतं. याच बरोबर चेंडू सरळ लॉंग लेग सीमारेषा बाहेर. षटकारानं सामना संपवला ऋत्विक काळेनं. आणि या सामन्यात देखील आपण पाहतो एक मोठा विजय संपादन केलाय, तो म्हणजे जय श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघ. विजयी संघाचं मनापासून अभिनंदन आहे. तर खूप चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये इथे दिलेली आहे. ती म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते 11 संघ आपण पाहतोय. मोठी लढत त्यांनी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये फाईट चांगली दिली. मात्र तर या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच आपल्याला इथे द्यायचा आहे. तर आता झालेल्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे मच्छिंद्र काळे. 13 चेंडूंचा सामना करत 42 धावेंचा मोठा तडाखा दिला. तोच मच्छिंद्र काळे आपण पाहतोय या सामन्यातला मॅन ऑफ द मॅचचा दावेदार ठरलेला आहे. जाधववाडी संघ निर्णय आला नाही आपला अजून. टॉस जिंकला होता आपण.